लोक म्हणतात धर्म पहिला की देश पहिला, पण आमचा धर्म म्हणतो की देश पहिला. हे जे काही चाललंय ना जंतर मंतर मध्ये, सगळ्यात पहिले मी तुम्हाला, जर आज खाडा झाला तर उद्या खाडा होणार. आणि आज एकतर 12 गुलाबजाम खाल्ले मी. किती? 12 गुलाबजाम. जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर कशा मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याकडे नवीन तडकत्या बडकत्या ब्लॉगमध्ये. काहीच जरा थांबवायचं ना पुढच्या वर्षीपर्यंत आपल्या दुकानाखाली जास्त आमच्या गावात. ते ना स्पा सेंटरचं लायसन्स कसं करायचं? नाही पुरी आहे, तू बक्कच सेंटर चालवायचं आता ते. लोक म्हणतात धर्म पहिला की देश पहिला, पण आमचा धर्म म्हणतो की देश पहिला. हे जे काही चाललंय ना जंतर मंतर मध्ये, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो, ना मी बीजेपी सपोर्टर आहे ना मी सीजेपी सपोर्टर आहे. आपण कोणताच सपोर्टर नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचंय, हे जे प्रोटेस्ट चाललंय ना स्टुडंटचं, ते एक स्टुडंटचं प्रोटेस्ट राहिलं पाहिजे. ते जे काही भरकटतंय किंवा जे कोणी त्या गोष्टीचा फायदा घेतंय नाही का, म्हणजे उगाच गरम तव्यावरती त्यांच्या चपातीवर जे कोणी भाजतात येत ना, त्यांनी ते बंद करावं. आणि दरवेळेला हिंदू धर्म का, बस सीता के पति का नाम ले लेके नीता के पति का काम करना, मला हेच कळत नाही. म्हणजे आपला धर्म इतका बारीक झालाय की पॉलिटिक लोक धर्मावरती शाळा करतात. काही झालं का धर्मामध्ये आणायचा, काही झालं का धर्मामध्ये आणायचा. कुठं ना कुठं कोणी ना कोणी येतं, अंडू पांडू गांडू कोणी येतं ज्याची लायकी नाही. त्या आपल्या हिंदू धर्माबद्दल कोणी काही बोलून जातं, देवी देवतांबद्दल कोणी काही बोलून जातं. म्हणजे हे का? हे प्रोटेस्ट एक स्टुडंट्स आहे, मग याच्यामध्ये धर्म का, मला हे कळत नाही. जे काय झाले, जे जे सेलिब्रिटी झाले, जे जे म्हणजे मोठी मोठी हस्ती आहेत, जे जे तिथं आले प्रोटेस्ट करायला, त्यांच्यासोबत जी काय वागणूक झाली, चुकीची झाली, काय झालं ते आता त्याबद्दल तर मी टोटली निशब्द आहे. मी काय बोलणार आता. हे जे प्रोटेस्ट आहे हे एकदम जेन्युइन प्रोटेस्ट झालं पाहिजे, कारण की विद्यार्थ्यांना त्यांचा हक्क हा भेटलाच पाहिजे आणि ते सरकारने दिला पण पाहिजे. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की धर्म ह्या गोष्टीमध्ये आणू नका, धर्माच्या नावाखाली पॉलिटिक्स करू नका, बस, बाकी काही नाही. आणि हे उगाच काही येड्यावानी म्हणताय ना, हे लय वेगळ्या डायरेक्शनला चालले, लय म्हणजे लय वेगळ्या डायरेक्शनला चालले. आणि हे फक्त दिल्लीत नाही, हे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा सुरू आहे. नागपूर झालं, मुंबई झालं, काही चाललंय. इतकं रूड बिहेवियर पोलिसांचं. मी आता म्हणजे ज्या वेळेला मी ते व्हिडिओ बघितले त्यावेळेला काय बोलणार आहे मी आता, म्हणजे माझ्याकडे बोलायला सुद्धा काय नाही राहिलं. फक्त हे जे काय प्रोटेस्ट चाललंय, प्रोटेस्ट चालू द्या, प्रोटेस्ट करा. स्टुडंटचा हक्क हा भेटलाच पाहिजे, पण फक्त याच्यामध्ये धर्म आणू नका. कारण की जर याच्यामध्ये जर धर्म आणला तर हे जे प्रोटेस्ट आहे ते लय वेगळ्या डायरेक्शनला जाईल आणि जे आंडू पांडू गांडू जे आहेत ते येतील आणि गरम तव्यावरती त्यांच्या चपात्या भाजून जातील. आजच्यासाठी एवढंच. एका कार्यक्रमाला गेलो होतो मित्रांनो. आता तुम्ही आमचं डेडिकेशन बघा. आता 10 वाजले, त्याचा दुसरा मोबाईल नाही माझ्याकडे, तुम्हाला टायमिंग दाखवला असता. आणि आता आम्ही जिमला जाणार आहे. जिमला काय, जर आज खाडा झाला तर उद्या खाडा होणार. आणि आज एकतर 12 गुलाबजाम खाल्ले मी. किती? 12 गुलाबजाम. त्याच्यामुळे जिमला आज जायलाच पाहिजे. बाळ्या कधीच वाढ बघतोय जिम मध्ये. पाऊस एवढा तुफान येतोय की फार विचारता सोय नाही. आता घरी जातो, पटापट पटापट आवरतो आणि डायरेक्ट निघतो जिमला. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. बस ब्लॉग कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सपोर्ट करा. एवढंच. जय जाऊ जय शिवराय जय शंभूराज जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र. वरना भारी दिसते तशी नवीन.